संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला झाल्यानंतर त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे। मात्र ही भूमिका मांडत असताना काही खुलासे देखील त्यांनी आज केलेले आहेत। प्रवीण गायकवाड आता आपल्या सोबत आहेत। तुमच्यावर ज्यांनी हल्ला केला अर्थात दीपक काटे याचं नाव आलेलं आहे। दीपक काटेची पार्श्वभूमी तुम्ही आज मांडलेली आहे। त्याच्यावर आधी देखील काही गुन्हे पुण्यात आहेत, इंदापूरमध्ये देखील एक गुन्हा आहे। असं असताना देखील तो अशा पद्धतीने तुमच्यावरती हल्ला करतो। काय नेमकी तुमच्याकडे माहिती काय आहे? नाही, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि मग अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत, अनेक गुन्हे आहेत। आणि मग नुकतंच काय झालं होतं की त्यांच्याकडे 2 पिस्तूल, मॅगझिन आणि 28 गोळ्या सापडल्या होत्या। त्याच्यानंतर ते 27-28 दिवस जेलमध्ये होते। त्यांची ही बेल ऑर्डर आहे। आता ही बेल ऑर्डरमध्ये खरं तर त्यांना बेल का मिळाली त्याचं कारण जे आहे, जे आपले बावनकुळे आहेत त्यांचे नातेवाईक आहेत, हे उघड झालेले त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत। तर आर्म ॲक्ट काय सांगतं की क्लिअर कुठल्या केसमधले आयोग सेक्शन 3 ऑफ आर्म ॲक्ट हे लोगाव एअरपोर्ट पुणे 3/1/2025 अगदी जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारीच्या एंडमध्ये ते घडलेलं आहे। त्याच्यानंतर ते जेलमध्ये होते। आता तिथून ते बेलवर सुटतात। बेलवर सुटतात म्हणजे काय की कुणीतरी सरकारी यंत्रणेमधनं, मंत्रालयामधनं हालचाली केल्याशिवाय अशा प्रकारची बेल मिळत नाही। आमचा आक्षेप काय की न्यायालयामध्ये दिलेले जामीन आदेशात दीपक काटेची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असं सांगण्यात आलं पोलिसांकडून। आता पोलीस कोणाचे आहेत, गृहमंत्री कोण आहे, बावनकुळे कोण आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। संबंधित तपास अधिकारी हे बावनकुळेंचे नातेवाईक आहेत। आपलं कर्तव्य कचुराई केलेली आहे। त्यांनी न्यायालयासमोर दीपक काटे यांच्या गंभीर गुन्ह्याची जर पार्श्वभूमी सांगितली असती तर त्यांना मोका लागला असता। विमानतळाच्या घटनेमध्ये म्हणजे आर्म ॲक्ट प्रमाणे पूर्वीचा इतिहास त्यांना मोका लागला असता। त्यांना मोका लावून द्यायचा नाही। मग त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही मोका लागून दिला नाही, तुम्हाला बेल दिली आहे, आता आम्ही तुम्हाला जबाबदारी देतोय आणि माझ्या हत्येची जबाबदारी। आता प्रश्न काय आहे की संभाजी ब्रिगेड ही संघटना 25 वर्ष काम करते। कारण काय काढलं? संभाजी ब्रिगेड संभाजीराजेंचा अपमान करते, एकेरी उल्लेख करते। मग छत्रपती संभाजी नाव करा, ठीक आहे, आम्ही मान्य केलं होतं, बोलणं झालं होतं, सातत्याने चाललं होतं। त्यांनी सांगलीला निदर्शने केली, सोलापूरला केली, अक्कलकोटला केली, परंतु ते निदर्शनं करत असताना आमचा संवाद चालला होता। पण ही कायदेशीर बाब आहे, कारण आपल्याकडे धर्मदाय आयुक्त आहे, जे जज असतात, त्यांच्याकडे रीतसर आपल्याला काही पुरवून तर एवढा वेळ थांबायची गरज होती। परंतु ते संधीचीच वाट पाहत होते, कारण ते बेलवर आहेत। बेलवर असल्यामुळं त्याला ती कृती करायची आहे आणि मग बक्षीस म्हणून त्यांना काहीतरी मिळणार आहे राजकीय, असं आम्हाला कळतंय। परंतु संपूर्ण यत्न प्रशासन जे आहे, गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात येतं। बावनकुळे प्रदेशाध्यक्ष होते, आता महसूल मंत्री आहेत। तर ही नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची। मग ही जी माहिती जी लपवली किंवा चुकीची दिली ही पुणे पोलिसांनी वरिष्ठांना दिली असं तुम्हाला म्हणायचं? नाही, तसं नाही आहे। यांना एक लक्षात घ्या, दीपक काटेंना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिलेलं आहे। बावनकुळे मान्य करतात की ते भाजपचे सदस्य आहेत, पण भाजपचा हा विचार नाही आहे। आता प्रश्न असा आहे की सदस्याचा विचार मग नेमका कुठला आहे कधीतरी कळलं पाहिजे। मागची 10-15 वर्ष जर तुम्ही बघितलं, अनेक घटना घडलेल्या आहेत। वागळेंवर हल्ला झाला, हा कोणाचा विचार होता? राजू पुरळेकरवर हल्ला झाला, कुणाचा विचार होता? किंवा जे जे हल्ले सातत्याने होतात त्यांच्या विचाराच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या लोकांना, ज्ञानेश महाराजांवर हल्ला झाला, कुणाचा विचार होता? इंद्रजित सावंतवर यांना धमकीचे फोन आले, कुणाचा विचार होता? तर हा विचार जो आहे तो एका विशिष्ट विचारसरणीचा आहे, ज्याच्याशी आमचा संघर्ष आहे। समतावादी विचारसरणी आणि विषमतावादी, पुरोगामी आणि प्रतिगामी, हिंदुत्ववादी आणि बहुजनवादी, लोकशाही आणि एक ठोकशाही, राज्यघटना आणि मनुस्मृती, असे हे सगळं बायफर्गेशन आहे। मग म्हणजे कुठलाही कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी संघटना आलेला माझ्याबरोबर वैचारिक लढाई लढू शकतो, हे मला विश्वास आहे। पण असे काही गुन्हेगार गोळा करायचे आणि त्यांच्याकडे जबाबदारी द्यायची, याने भारतीय जनता पार्टी संघसुद्धा बदनाम होतो, हे संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे। मग संघाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही एक उल्लेख केलाय, खुलासा केलाय। नागपूरमध्ये बैठक पार पडली होती, ज्या बैठकीमध्ये या सगळ्या संघटनांचा बंदोबस्त करायचा अशा पद्धतीचा संघाचा निर्णय त्या ठिकाणी झाला होता। त्याचाच हा एक भाग आहे तुमच्यावरती हल्ला झालं होतं की त्यांच्या मुख्यालयाला
बामसेफ भारत मुक्ती मोर्चानी एक निदर्शने केली होती, घेरावा घातला होता. आता ते झाल्यानंतर नैसर्गिक आहे, आपल्या घराला कोणी घेरावा घातला तर आपण काय म्हणतो बंदोबस्त केला पाहिजे. मग तशा प्रकारची चर्चा झाली. चर्चा झाल्याची माहिती माझ्याकडे आली किंवा आता तुम्ही सावध राहा, आणि अशी माहिती गेल्या महिन्यात आल्यानंतर ही घटना घडते तर मला विश्वास वाटतो की तशी मीटिंग झालेली आहे. त्याचाच ज्या पद्धती तुमच्यावरती अक्कलकोटमध्ये हल्ला झाला तो एक त्याचाच भाग म्हणता येईल. मी जे सांगतोय ते मी पूर्वी सांगितलेलं नाही, मी काही प्रेस घेतली नाही त्याची. माझ्याकडे माहिती आली, मी माझ्याकडे ठेवली. आता मला अनुभव आला, तर अनुभव आल्यानंतर त्या माहितीचा अर्थ मला कळतो का नाही, पुरावा झाला का नाही. जर माझ्यावर हत्याचा प्रयत्न झाला नसता तर कदाचित मी म्हणलं असतं ती बरोबर नाही आहे. आता जर हत्येचा कट झाला आणि भाजप त्याच्यामध्ये सामील आहे, बावनकुळे त्याच्यामध्ये सामील आहे, पोलीस यंत्रणा त्याच्यामध्ये सामील आहे, पोलीस प्रशासन त्यांच्या हातात आहे, हे सगळं अनुभव घेता मला वाटतं की बाबा हे असं घडलं असण्याची शक्यता आहे. तर प्रवीण गायकवाड यांनी या सगळ्या हल्ल्यासंदर्भात माहिती दिलेली आहे, आणि यामध्ये जी नागपूरमध्ये संघाची बैठक पार पडली होती आणि त्यानंतर झालेला हा हल्ला, त्याचा एक अनुभव मला आलेला आहे असं देखील प्रवीण गायकवाड यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.